जय शिवराय. महाराष्ट्र मतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपली भेट होणार आहे आपले सर्वांचे लाडके आणि शिवसेना ह्या चार शब्दाला धरून चालणारे आपले उदय जाधव साहेब आहे. ज्यांना उदय दादा म्हणून आज इथे पूर्ण वसई तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे आहेत ते आपले, आणि मनवेल पाटील धाड्या वाघ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांची आपण आज भेट घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण 25 वर्ष झाली शिवसेनेमध्ये काम करत आहे माझ्यामध्ये. खरंय. तर 25 वर्षामध्ये आपण अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. तुमच्या अशा कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या शिवसेनेच्या माध्यमातून आलेल्या होत्या आणि त्यात आपण पार पाडलेल्या आहेत? नमस्कार. जय शिवराय. मी उदय अरुण जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार. जबाबदारी म्हणजे विरार शहर राहायला आल्यानंतर शिवसेना इथे मला जाणून नाही आलं की इथे शिवसेना आहे, आणि मनोरपाडा विभागामध्ये काम करायला सुरुवात करत होतो. मग शिवसेना शिवसैनिक असल्यामुळे पहिली शाखा शोधायला गेलो. शाखा मला विरार स्टेशनला होती, पण मनोरपाडा कोणी शिवसैनिक नव्हता, शाखा पण नव्हता. मग त्यावेळेला मी संघटनेचं काम सुरू केलं. 1999-2000 साली विरारमध्ये आलो, आणि मुंबईतले लोक त्यावेळेला नुकतेच नवीन स्थलांतरित विरारमध्ये होते. आणि मुंबईतला प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिकच असतो हा आम्हाला पहिल्याच माहिती होतं. पण विरारमध्ये आल्यावर काही गोष्टीमुळे तो कधी मागे पुढे होत होता, येत नव्हता. आणि मग त्या मराठी माणसाला जिवंत करण्यासाठी, त्याचा स्वाभिमान जिवंत करण्यासाठी, त्याला काय म्हणतात, त्याला अभिमान वाटावा असं कार्य आमच्या हातून घडावं, यासाठी या ठिकाणी मी शिवसेनेचा पहिला शाखा प्रमुख मी झालो. गटप्रमुख झालो, शाखा प्रमुख झालो, उपविभाग प्रमुख झालो, विभाग प्रमुख झालो. 2009 साली उपशहर प्रमुख झालो, आणि 2010 ची निवडणूक मला स्वाभिमान बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने या ठिकाणी लढाई संधी मिळाली. थोड्याशा मताने मी हुकलो, आणि त्यावेळेला 2010 मध्ये मी बऱ्यापैकी म्हणजे वसई तालुक्यात पराभव मध्ये चांगले मतं मला मिळाले, जास्तीत जास्त मतं मला मिळाले होते. आणि त्यानंतर 2023 मध्ये शिवसेनेचा शहर पहिला कोकणी शहर प्रमुख मिळाला जायचा मान बाळासाहेबांच्या आशीर्वाद, सर्वांच्या प्रेमाने मला कोकणी माणसाच्या आशीर्वादाने मिळाला. तसे आता आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली म्हटलं तरी हरकत राहणार, कारण की 25 वर्ष तुम्ही त्यांच्या पाहिलेलं काम, उद्धव साहेबांचं काम पाहिलंय तुम्ही, तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही काय शिकला शिवसेनेमध्ये? हिंदू सम्राट, शिवसेना सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र आरोग्य छत्रपती शिवाजी महाराज माझ्याकडे दोन माझे आराध्यदैवत आहेत. जसे माझे महाराज आराध्यदैवत आहेत, तसे बाळासाहेब म्हणजे आराध्यदैवत आहेत. शिकायला काय म्हणाल त्याला तर 80% समाजकारण, 20% राजकारणी बाळासाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं होतं. माझे आई वडील शिवसैनिक, कट्टर निष्ठावंत शिवसैनिक, माझे आजोबा शिवसैनिक, आमचे आजोबा शिवसैनिक होते. आणि मुंबईतून विरारमध्ये आलो, मुंबईत देखील शिवसैनिक होतो, विरारमध्ये आलो, शिवसेनेचं काम करत चालू केलं. शिकलो काय म्हणाल, शिकणार काय, खूप काय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आशीर्वादाने मला शिकायला मिळालं. विरारमध्ये राहायला आलो. विरारमध्ये पहिलं मला हे कसं करायचं म्हणजे काय म्हणत त्याला, आम्ही शिवसेना या ठिकाणी नसल्यामुळे एक वेगळं काम करण्याची संधी मिळाली. सत्ता या ठिकाणी वसई विकास मंडळाची होती, पण तरी सुद्धा शिवसेना नसल्यामुळे एक मराठी माणसं स्वाभिमान जागा करावा, यासाठी तो स्वाभिमान जागा करण्याची संधी मला मिळाली. त्याच्यातून मला बाळासाहेब 80% समाजकारण, 20% राजकारण हे ध्येय मी काम करत गेलो. आणि ते मला त्याच्यामुळे आज शिकायचं काय शिकलं म्हणायला झालं तर जेवढं मला शिकायला मिळालं तेवढं मला वाटतं कुठल्या शिवसैनिकाला शिकायला मिळालं. कारण की ऊन, पाऊस, वादळ, वारे सगळं झेललं, त्रास भोगले, अनेक गोष्टी भोगल्या, त्यानंतर त्या शहर पदापर्यंत पोहोचलं. त्यामुळे शिकायला काय मिळालं तर मला वाटतं बाळासाहेबांच्या आशीर्वाद मला खूप काय मिळालंय. शून्यातून हिरो कसं बनायचं, शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, हे मला या ठिकाणी शिकायला मिळालं. खूप छान. आणि आता आपण पाहतोय की एकनाथ शिंदेने सोनरू शिवान घेतला आणि आपल्या हातामध्ये मशाल आहे. तर आताची परिस्थिती राजकारणाची पाहिली आपण तर खूप वेगळी होत चालली. पहिली खूप वेगळी होती आणि आताची खूप वेगळी आहे. तर ह्याच्यामध्ये आता जे विरोधी पक्षामध्ये ज्याला आपण आतापर्यंत तो असा ऐकायला भेटलाय की तो विरोधी पक्षावर आपली एक जवळीक होणार आहे, तर ते तुम्ही कशा पद्धतीने त्याचा हे करणार आहात? कसं असतं राजकारण या शब्दाचा अर्थच एक मैदान मोकळं मिळणारच नाही तुम्हाला, तिथे डाव प्रतिडाव येणार आहे, त्याचा अर्थच राजकारण आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, त्यांना मोठं व्हायचं होतं, त्यांनी धनुष्यबाण चोरला. पण मला माझा बाप, तुम्हाला सांगतो मी एक लहान असताना पिक्चर सुनील शेट्टी, मेरे दो बाप, माझे ज्यांनी मला जन्म घातला ते माझे आई वडील, माझे वडील अरुण जाधव. पण ज्यांनी मला स्वाभिमान शिकवला, या जगायचं कसं मराठी म्हणून, मराठा म्हणून, हिंदू म्हणून, ते माझे बाळासाहेब ठाकरे हे माझे बाप आहे. आज कित्येक लोक बोलतील माझं बाप, आम्ही बाप चोर आहे, आम्ही बाळासाहेब ठाकरे आमच्या बाळासाहेब. शेवटी काय, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कोण चोरू शकत नाही. त्यामुळे कोणी धनुष्यबाण चोरला
कोणी काही चोरला, पण स्वाभिमान आणि कट्टरता ही आमची कोणच चोरू शकत नाही. नाहीतर आजही आम्ही लाचावर जेव्हा नारायणाने बाहेर पडले, राजसाहेब आमच्यावर आज आहेत, राजसाहेब त्यावेळेला एक वेगळी भूमिका मांडली होती, नंतर एकनाथ शिंदे जोडले, पण आम्ही कधी लाचार पदासाठी पक्षासाठी नाही. आम्ही फक्त मराठी आणि हिंदू आज स्वाभिमान जगतो आणि ते आम्हाला आमच्या बाळासाहेब शिकवलं असल्यामुळे ते काय होत आहे याचा आम्हाला कधीही फरक पडत नाही. आजही तुम्ही म्हणालात की काय प्रकार घडतोय महाराष्ट्रात, बघा आधी वातावरण झालंय, काही वातावरण झालेलं नाही ना. एक ठिकाणी 300 सीट असतील तर शिवसेनेची 200 असतील, 100 असतील, पण ते स्वतः जीवावर निवडून येतात. कुठे पैसा नाही, कुठल्या आमिषाला बळी पडत नाहीत, पण शिवसेनेची मशाल हातात घेत आहेत आणि निवडून येतात. मला वाटतं तो सगळ्यात मोठा विजय आहे. कोणाचा नगरदेश हे महत्वाचं नाही, पण त्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडायचा स्वतः जीवावर हे महत्वाचं आहे. कारण तो कुठल्याही प्रकारे लाचार होत नाही, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी जात नाही. तर फक्त बाळासाहेब आणि उद्धव कुटुंब प्रमुख शिवसेना महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती काम करतो, म्हणून तो निवडून येतोय. बाळासाहेबांचे खरे आशीर्वाद जर कोणाकडे असतील तर त्या व्यक्तीकडे जो कुठला स्वाभिमान घाण ठेवून लाचार होऊन गेलेला आहे, तो शिवसेनेचं काम करून निवडून येतोय. बरोबर. तर आपल्या आता या विधान शहरामध्ये सध्याचे सर्वात मोठे 3 प्रश्न कोणते आहेत असे तुम्हाला वाटते? काय म्हणाला? आपल्या विधान शहरामध्ये सध्याचे 3 प्रश्न असे कोणते असे मोठे 3 प्रश्न असे तुम्हाला? सगळ्यात मोठे प्रश्न बापरे, सगळ्यात मोठे प्रश्न तर अनेक आहेत. कुठला प्रश्न सुटलाच नाहीये. कारण 5 वर्ष मागच्या प्रश्नाचं काळ होतं. 5 वर्षामध्ये बॉडी नसल्यामुळे नुसते घोटाळे झालेले आहेत. महाराष्ट्रात जसे घोटाळे झालेत तसे वसतिगृहात प्रशासकीय राजकारण असल्यामुळे अनेक घोटाळे आहेत. ते पहिल्या महापालिकेत आपण गेल्यावरती नाही ते खुलूनच काढणार आहे. पण तुम्हाला महत्व सांगतो, लोकांचे घर तुटलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल नारायणसमोर 21 बिल्डिंग तुटल्या. तुम्हाला कल्पना असेल आज ते लोक कुठे आहेत? रस्त्यावर आहेत. तिथे बिल्डिंग कोसळली, 17 लोकांचा तिथे बळी गेला. निष्पाप नागरिक होते, ते माझे कोकणी माणसं होते, माझे बांधव होते, माझा मराठी माणूस होता. ते कुठे आहेत? रस्त्यावर आहेत. धरती अपार्टमेंट म्हणून एक बिल्डिंग होती, त्यांना नोटीस दिली, त्यांना एक लिहून दिला महापालिकेने की तुम्हाला 7 नाव चढवून घ्या. ते जेव्हा तहसीलदार लागेल तहसीलदारने फेकून दिला ते, आणि तोपर्यंत त्याची बिल्डिंग तोडलेली होती. ते कुठे आहेत? रस्त्यावर आहेत. आणि जागेवाला झालाय मालक. ते जागा होतं मालक, कारण कन्व्हेन्स झालेलं नसते कॉमन गॅलरी बिल्डिंग. तर सगळ्यात महत्वाचा विषय मी घेणार आहे, तो मला क्लस्टर डेव्हलपमेंट महत्वाचा वाटतो. विरार शहरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आणा. इमारत इथं C1 होणार आहेत, त्यांना C1 करायच्या अगोदर क्लस्टर डेव्हलपमेंटचे घर योजनेमध्ये त्यांना बसवा. त्या ठिकाणी रेफरच्या बसेल सेस कायदा, तर सेस कायदा वाढीव रेफरच्या द्या. सेस कायदा तिकडची जी जागा आहे ती त्या जागेवर त्यांच्या नावावर होईल सोसायटीवाल्याच्या, आणि तिकडे वाढीव रेफर त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये आणा. हा माझा पहिला मोठा मुद्दा असेल, पहिला प्रयत्न माझा तो असणार आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्थानिक मराठी माणसाला, जसं मुंबईतून स्थलांतरित होतो विरारमध्ये आलेला आहे, तो विरारमधून तुम्हाला सफायला पालघरला नाही पाठवायचा आहे. हद्दपार केला ना मुंबईतून. या मराठी गुजराती परप्रांतीय लोकांच्या नादाला लागून आम्ही स्वतः सगळं विकून आलो. आज मुंबईत सांगतायत की इथं राहायचं तर मुंबई आमची आहे. मग ही परिस्थिती वसई-विरारवरती येऊ नये. मग स्थानिक भूमिपुत्र असू दे किंवा माझा कोकणी मराठी माणूस असू दे, कोणी महाराष्ट्रातला मराठी माणूस असू दे, पण पहिला 80% बाळासाहेब शिकवल्याप्रमाणे भूमिपुत्र आपल्याला पहिला मिळाला पाहिजे. तो माझा पहिला प्रयत्न असेल. दुसरं एक तर रस्त्यावरती फेरीवाले बसतायत. माणूस चालू शकत नाहीये, चालायचा रस्ता नाहीये, गाड्यात झाला तर अपघात होतोय. गेल्या 1-2 वर्षापूर्वी शिवजयंतीच्या वेळेला 19 फेब्रुवारीला एक ट्रक घुसला कारगिल नगरच्या रोडला. त्या ठिकाणी अपघात घडला होता. नशीब तो ट्रक खाली घुसला असता मार्केटमध्ये, अनेक लोक जीव गेला असता. पण त्याही ठिकाणी कुठली महापालिका योजना कुठली आणत नाहीये. सर्वप्रथम कोर्टाचे निर्देश आहेत काय की 1500 रविवार टाकला असेल तरच त्या माणसाला फेरीवाला तिथे बसायचं असते. आज सगळे परप्रांतीय बसलेत, पण मराठी माणसाला स्वतःला व्यवसाय करताना कोणतरी उठवत आहे. सर्वप्रथम मी एक क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणला, दुसरा माझा मुद्दा असेल मराठी माणसाला प्रथम प्राधान्य प्रत्येक व्यवसाय तिकडे देणार मी. हा माझा महत्वाचा दुसरा मुद्दा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, रिक्षावाले इथे आहेत, खोटे परमिट घेऊन ती खोटे बॅच घेऊन जे राहत आहेत ते पहिले रिक्षा कमी करायचा, रस्त्यावरचा लोड कमी करायचा. मराठी माणसाला जेवढ्या रिक्षा चालत रस्ता नाहीये, पण रिक्षा रस्ता जास्त धावतात. ही दादागिरी कुठेतरी आहे, ती पहिली मोडीत करायची, रिक्षा कमी करायची आहेत. चौथा महत्वाचा विषय आहे जो विरार शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल, आज मुंबईत मराठी माणूस ताटकत एकदम ट्रेनला लटकून बिटकून जीव धोक्यात घेऊन तो मुंबईला कामाला जात असतो. राहायला इथे आलाय, पण जातोय कामाला मुंबईला. का? वसई विरारमध्ये डेव्हलपमेंट नुसती होते, इंडस्ट्री येऊ शकत नाही. गुजरातच्या बाजूला तुम्ही म्हणता इकडे गुजरातला तोडताय, पण ज्या मुंबईतल्या कंपन्या तिकडे शिफ्ट झाल्या गुजरातला जातात, मध्ये वसई विरार लागतोय, इथे येऊ दे ना. पण माझा असा प्रयत्न असेल की वसई विरारमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्री कशा आणता येतील, ऑफिसेस कशा आणता येतील, ज्याने आपल्या मराठी माणसाला धक्केघात मुंबईला घेऊन टांगत जायची गरज नाही पडली पाहिजे. हा माझा प्रयत्न असणार आहे. रस्त्याचे विषय आहेत, गटार, पाणी, हा जो महत्वाचा विषय जो महापालिकेने सोडवायला पाहिजे होते ते सोडवले नाहीत, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आज आपण पाहिलं आपल्या इथे
दाट वस्ती होत चालली आणि महिलांचा आपण पूर्ण महाराष्ट्रात पाहिलं तर विषय खूप हैराणीवरती आहे. तर तुम्ही नगरसेवक इच्छुक आपण निघत आहात त्याच्यावर तुम्ही कसं प्रतिबंध आणणार आहात? आजही आमच्याकडे पक्षाची ताकद आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना. शिवसैनिक हा कुठल्या पदावर नसतो, त्याला कुठल्या पदाची गरज नसते. इथे अन्याय दिसत लात मारा ही बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे. तुम्ही बघितलं असेल, जर एखाद्या बाईला पावसाच्या पाण्याची गरज पडते, गरोदर बाईला पाण्यातून गाडी जात नसते पण ती गरज असते, तिला गाडी घेऊन शिवसैनिक उद्या इकडे पोहोचलाय आणि हॉस्पिटल नेऊन त्या बाईला मुलगा झालेला आहे. म्हणजे माझ्यामध्ये त्याला असं नाही, पण त्या योग्य वेळी गेली असती तर त्या जीव धोक्यात आला असता. पण त्या बाईला एक चांगला गोंडल बाळा तिने जन्म दिला. तुम्ही बघितलं असेल की कारगिल नगरमध्ये जेव्हा एक शाळेत पोरगी जाणारी आहे त्या ठिकाणी त्या मुलगा छेडत असतो, पळवण्याचा प्रयत्न जे वडील झाले तिला या शिवसेना कार्यालयात आणून त्याला शिवसेना भाषेत उत्तर दिलेला हे तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे. मराठी माणूस इथं मराठी भाषा मोठेही बोलेगा, हिंदी बोलेगा हे घमंड मगरूने दाखवत होता जो कोणी परप्रांतीय, त्याला त्याच्या भाषेत मराठी माणूस म्हणून शिवसैनिक म्हणून उत्तर दिलेलं आहे. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. विरार शहरात मराठी माणसाचा आवाज कोणीही दाबायचा प्रयत्न करेल, विरार शहरात कुठेही अन्याय होईल, विरार शहरात कुठेही ज्याचा दाबलेला आवाज म्हणजे मराठी माणसाचा आवाज किंवा हे जे अन्याय असेल त्या ठिकाणी वाचवण्याचं काम शिवसेनेचे नगरसेवक म्हणून आम्ही या प्रभागात करणार आहे. नक्की. आता आपले जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत त्यांच्या आरोग्य सुविधा याच्याविषयी तुमचं काय मत आहे? कारण की आपल्या इथे बीएमसीचे हॉस्पिटल वगैरे आहेत, त्यांचे काय उद्घाटन होत आहेत, काही होत नाहीत, काही असेच पडलेले आहेत. तर त्यांच्या विकासासाठी आपण काय योजना आहे आपल्या मनामध्ये? कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल, शिवसेनेची सरकार, शिवसेना महाविकास आघाडी सरकार होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांना कुटुंब प्रमुख म्हणून संबोधलं जात होतं आणि त्यावेळेला देखील वसतिगृहाचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल बनावं म्हणून शिवसेनेची एक मोठं आम्ही लोकांनी आंदोलन केलं होतं. आपल्या नंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलचे काम शुभारंभ होणार होता. फक्त काही लोकांच्या राजकीय आणि आडमुठी धोरणामुळे ते हॉस्पिटल रखडून राहिलेलं आहे. तो हॉस्पिटल पूर्ण व्हावं हा आमचा प्रयत्न असणार. नारायण पार्क ज्येष्ठ नागरिकांचा तुमचा विषय आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे नारायण पार्क लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा कट्टा, ज्येष्ठ हक्काच्या गोष्टी आणि नुसतं बसचे पास देऊन काही होणार नाही. बसचे पास फक्त कोणाला तरी येणार फायदा व्हावा कॉन्ट्रॅक्टरला म्हणून ते बस पास दिले जातात. किती मराठी नागरिक परत आपला ज्येष्ठ नागरिक त्याचा प्रवास करतात, फक्त पास वाटा आणि त्याचे फिक्स पैसे अमाऊंट आहे ते तिकडनं उचलली जाते. असं न करता जे स्थानिक म्हणजे माझा असा प्रयत्न असणार आहे की ज्येष्ठ नागरिकांची मायचा आधार म्हणून मी केंद्र बनवणार आहे आणि त्या केंद्रामध्ये ज्यांना बघा मुलं असतात त्या आई वडिलांना बायकोची भांडते म्हणून आईला तिथे ठेवतात, वडिलांना तिथे ठेवून ठेवतात. कुठे? वृद्धाश्रम. मला वृद्धाश्रम बनवायचंच नाही, मला मायचा आधार म्हणून एक केंद्र बनवायचं आहे जिथे ज्यांना मुलं नाही आहेत अशा आई वडिलांना मोफत सुविधा कशी करून देता येईल आणि तिथे नुसतं वृद्धाश्रम नाही ठेवणार, मी माझ्या घरात आणून ठेवणार आहे, मी तिथे राहणार. अशा पद्धतीने आम्ही ज्यांना आवड आहे आई वडील सांभाळायची, ज्यांना आई वडील आहेत अशा ठिकाणी जाऊन राहावं, त्याची सेवा करावी, अशा पद्धतीने आम्ही या सुविधा ठिकाणी विरार शहर चालू करण्याचा प्रयत्न करतोय. तसे आता भ्रष्टाचार खूप वसतिगृहामध्ये होत चाललेला आहे, तर त्याच्यावर तुमचं धोरण काय असेल? मी म्हणाल ना तुम्हाला की भ्रष्टाचारावरती सगळ्यात पहिला आवाज उचलायचा आणि जेवढ्या लोकांनी तुम्ही बघितलं असेल माझे अनेक वर्षात मी ते लढा करतोय. महानगरपालिका घोटाळे जे आहेत ते काढायचा प्रयत्न करतोय. अनेक फायली माझ्याकडे पडलेल्या आहेत. मी मध्ये देखील एक प्रत्नेश दिवेकर म्हणून आणि एक असे 2-3 अधिकारी मोठे फाईल काढून ठेवलेले आहेत. असे अनेक फायली माझ्याकडे आहेत. निवडणूक झाली आणि महापालिकेचा शिवसेनेचे नगरसेवक गेले आणि मी स्वतः महापालिका प्रभागमधून जर महापालिकेत शिवसेनेचा आवाज म्हणून गेलो तर जेवढे मी घोटाळे केले ते खोटे कामं तरी तुम्हाला माहिती नाही, पण माहिती म्हणून सांगतो की अनेक ठिकाणी कामं झालेच नाहीत पण त्याचे टेंडर निघालेत. अनेक ठिकाणी टेंडर निघाले पण ते भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट कामं झालेले आहेत, म्हणजे कामावर योग्य झालेले आहेत. कारगिल नगरचा एक रस्ता आहे, तुम्ही बघितलं असेल की मागच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला बहुजन विकास आघाडीचे आणि यांची काय चुरस होती किंवा रस्ता मी बनवला, भाजपने म्हणतात रस्ता मी बनवला, मी देखील पाठपुरा होता, मी मध्ये पडलोच नाही. पण यांनी सांगितलं मी बनवलं, ठीक आहे तुम्ही बनवला, पण तो रस्ता 3 ते 6 महिन्यात खड्डे पडले. 3 महिन्यात खड्डे पडले. तर मी कॉन्ट्रॅक्टरला विचारतो, कॉन्ट्रॅक्टर बोलतो साहेब काय करणार, पाऊस जोरात पडला. अरे पाऊस जोरात पण त्याला एक लिमिट आहेत ना, निर्बंध आहेत, काहीतरी मर्यादा आहेत ना की कुठल्या पद्धतीने काम करायला पाहिजे, कारण खड्डे कसे पडतात, त्याच्यात पडलं त्याच्यावर काय व्हायला पाहिजे, काय नाही. रात्री कॉन्ट्रॅक्टर तो पैशावर परत निघून गेला आता पाऊस थांबल्यानंतर 6 महिन्यानंतर आणि त्याने बिल पण काढून झाले. हा जो भ्रष्टाचार आहे, घोटाळा आहे, त्या सगळ्यावरती आवाज उचलून कारगिल नगरचा रस्ता जसा मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे असे एक ना अनेक घोटाळे या विरार शहरात आहेत आणि बांधकाम फोफावत चाललेले आहेत. या सर्व गोष्टीवर आवाज उचलून वसई विरार शहर महानगरपालिकेत शिवसेनेचे नगर आवाज उचलणार आणि हे घोटाळे सगळे ओपन करणार.
आणि आता तुमच्या दृष्टीने तुम्ही पुढचे 5 वर्ष नगरसेवक भेटणार आहे, त्या दृष्टिकोनात तुम्ही वसई विरार तालुका जो आपला आहे तो कोणत्या दृष्ट्या पाहताय? मी म्हणतोय तुम्हाला की सगळ्यात पहिलं तर माझं असं म्हणणं आहे की ज्या अनधिकृत इमारती या ठिकाणी बांधतात नागरिकांची फसवणूक केली जाते. अनधिकृत बांधकाम होत असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही सोय सुविधा दिली जात नाहीये, रस्ते बनवले जात नाहीयेत, नुसतं बांधल्यामुळे बांधकाम केलं जाते. तर सगळ्यात पहिलं ह्याच्यावर निर्बंध आणून चांगल्या क्लस्टर डेव्हलपमेंटची इमारत कशी त्या ठिकाणी बनेल हा प्रयत्न करून त्या ठिकाणी आपल्या विरार शहरातल्या नागरिकांचं जीवन सुखमय कसं करता येईल, चांगलं आरोग्य जीवन कसं देता येईल, चांगली आरोग्य सुविधा कशी देता येईल, त्याच्या नागरिकांना चांगली शाळा, जर जिल्हाभर शाळा आहे, महानगरपालिका येऊन 15 वर्ष झाले पण अजूनही महानगरपालिका अंडरमध्ये जिल्हाभर शाळा गेली नाहीत. त्या शाळा महापालिकेच्या अंडर घेऊन त्या ठिकाणी चांगली इमारत कशी बनवून आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये चांगलं शिक्षण, गव्हर्नमेंट शाळेमध्ये चांगलं शिक्षण कसं देता येईल हे पुढच्या 5 वर्षामध्ये शिवसेना काम करेल. धन्यवाद दादा, तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला की बिलकुल अशी तुम्ही एक आमच्याशी मैत्रीपूर्वक संवाद साधला. आणि प्रश्न तर खूप आहेत परंतु एकाच ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण होणार नाहीत, तरी देखील आपण तो प्रयत्न करतोय लोकांपर्यंत पोहोचण्याचा, लोकांपर्यंत जाण्याचा. तर निवडणुकीला मतदारांना तुम्ही काय सांगाल? एक शेवटचा प्रश्न. नमस्कार, जय महाराष्ट्र. विरार शहरातल्या वसई तालुक्यातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करू इच्छितो. मी उदयन जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, एक कोकणी माणूस, एक मुंबईकर, जो वसई विरारमध्ये तुमच्यासारखंच कधीतरी विरारमध्ये राहायला आलो होतो 25 वर्षापूर्वी. आणि या 25 वर्षामध्ये मराठी माणसाला मतदानाचा अधिकार नव्हता, पण तो मतदानाचा अधिकार देखील मिळवून देण्याचा शिवसेने करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना विविध प्रश्नांसाठी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला. मराठी माणसाला छाती ठोकपणे ताटपणे जगता यावं म्हणून प्रयत्न केला. आणि भविष्यात तो प्रयत्न सदैव चालू राहील. मराठी माणूस इथे आपल्या हक्काच्या गोष्टी पुन्हा इकडून स्थलांतरित होऊ नये. मुंबईत जसे आपले घरं होते, ढाबा इच्छा करता आपण राहत होतो आणि 2-3 कुटुंब राहत होतो, पण चांगले घरं मिळतील स्वस्त विधान विरारला आलो होतो. पण विराचं जीवन आजही मलाही जाणवतं की तेवढं सुखमय झालेलं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं कार्य आमच्यातून घडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. शिवसेने नगरसेवक म्हणून वसई महानगरपालिकेत आपल्या आशीर्वादाने आपल्या मतदाराने एकदा गेलो तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की जे वसई विरारमध्ये ज्या माझ्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी स्वतः निवडणूक लढवतोय, माझ्याबरोबर अजून 4 लोक 3 लोक निवडणूक लढवत आहेत, तशा विरार शहरात वसई तालुक्यात जे कोणी मतदान करणार, आपला निवडणूक लढवणार शिवसेना नगरसेवक, विश्वास ठेवा आपल्या हक्काच्या गोष्टीसाठी ते तुम्हाला मतदान साठी येतील. तर एकदा विश्वास ठेवा, मतदान करा. जर यावेळेला तुमचा कुठलाही विश्वास तोडला गेला तर पुढच्या वेळेला एकाही त्या नगरसेवका तुमच्या डोळ्यात उभ्या कोणा चपलीने हाडा. जर मतदान मागायला आले तर हा मी जो शब्द देतो, मी स्वतः उदय जाधव, जर काम नाही केलं तर चपलीने हाडा हा माझा शब्द आहे. आणि यावेळेला विश्वास ठेवून मतदान करा. आमची मतदानाची चिन्ह असेल मशाल मशाल मशाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. जय शिवराय. जय शिवराय. आपलं सुखू साधन. जय महाराष्ट्र.